एक तरुण व्यावसायिक ट्रेकिंगसाठी लोहगडावर जातो आणि काही तासात तो दरीत कोसळून मृत्युमुखी पडल्याचं चित्र समोर येतं। सुरुवातीला ही एक अपघाती घटना वाटते, पण जसं पोलिसांचा तपास पुढे सरकतो तसं समोर येतं एक थरारक सत्य। हा अपघात नव्हताच, तर अत्यंत थंड डोक्याने रचलेला खुनाचा कट होता। आजची ही कथा आहे पुण्यातील गाजलेल्या केतन अगरवाल हत्याकांडाची। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360 मराठी, जिथे प्रेम, फसवणूक, आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि पूर्वनियोजित प्लॅन यांचा भयंकर संगम दिसतो। पुण्यातील 25 वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अगरवाल यांचा 18 जून 2026 रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला। सुरुवातीला हा प्रकार अपघात वाटत होता, मात्र पोलीस तपासात हळूहळू असे धागेदोरे सापडले की हा साधा अपघात नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय आहे। या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी हे दोघे मुख्य आरोपी आहेत। पुढे तपास जसा खोलवर गेला तसे 19हून अधिक महत्त्वाचे मुद्दे आणि अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। 18 जून रोजी केतन अगरवाल लोहगड परिसर ट्रेकिंगसाठी गेले होते। सुरुवातीला असे भासवले गेले की ते कड्यावरून पाय घसरून खाली पडले, पण पोलिसांच्या तपासात वेगळीच शक्यता समोर आली। त्यांना कड्यावरून ढकलण्यात आले होते। तपासानुसार त्या दिवशी घटनास्थळी सिया आणि चेतन यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला आहे। काही रिपोर्ट्सनुसार आरोपींनी केतनला आधीपासूनच जाळ्यात ओढले होते आणि योग्य संधी मिळताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला। सुरुवातीला हा मृत्यू अपघाती वाटावा अशी रचना देखील करण्यात आली। पोलिसांनी नंतर डमी पुतळ्याच्या साहाय्याने घटनास्थळी क्राईम सीन रिकन्स्ट्रक्शन केलं। यामधून आरोपींची हालचाल, अंतर आणि ढकलण्याची पद्धत यांचा अभ्यास करण्यात आला। तपासात सर्वात मोठा धक्का म्हणजे हा प्रकार अचानक घडलेला नव्हता, तर बराच आधीपासून त्याची तयारी सुरू होती असा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे। लुल्लानगर परिसरातील एका टेकडीवर जाऊन उंचावरून व्यक्तीला ढकलण्याचा सराव करण्यात आल्याचाही दावा केला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार गुन्ह्यापूर्वी आरोपींनी घटनास्थळी पाहणी केली होती। कारऐवजी स्कूटरचा वापर करण्यात आला, जेणेकरून सीसीटीव्ही आणि टोल नाक्यांवर नजर चुकवता येईल। हुडी, मास्क आणि सनग्लासेस वापरून ओळख देखील लपवण्यात आली। याशिवाय कथितपणे गुन्ह्यापूर्वी गुगलवर कसे वाचायचे, पुरावे कसे नष्ट करायचे, राजा रघुवंशी केस सीसीटीव्ही पासून कसे वाचायचे अशा प्रकारचे सर्च केल्याचेही डिजिटल तपासातून समोर आले आहे। हा संपूर्ण प्लॅन केवळ भावनिक नव्हता, तर खूपच नियोजनबद्ध होता असा पोलिसांचा दावा आहे। या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे संबंध तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्यांचे गेल्या काही वर्षापासून प्रेम संबंध होते। केतन सोबत लग्नाची बोलणी सुरू असताना देखील त्यांचा संपर्क सुरूच होता। पोलिसांनी मोबाईल डेटा आणि कॉल डिटेल्स तपासले असता 6 महिन्यात दोघांमध्ये तब्बल 2004 कॉल्स झाल्याचे समोर आले। काही ठिकाणी दिवसाला 12 ते 15 कॉल्स असल्याचाही उल्लेख केला गेला। हा केवळ साधा संवाद नव्हता, तर एकमेकांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न होता। इतकेच नव्हे, तर लग्नाआधीच ते एकत्र हनीमूनलाही गेल्याचे काही अहवालामधून समोर आले आहे। सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या तर हा संबंध केवळ भावनिक नसून त्यात गंभीर फसवणुकीचा आणि लपाछपवीचा भाग होता अशी पोलिसांची भूमिका आहे। या कथेतला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे पैशांचा मुद्दा। पोलिसांच्या माहितीनुसार सिया गोयल हिने केतन अगरवाल यांच्याकडून लग्नाच्या तयारीसाठी सुमारे 1 कोटी रुपये घेतले होते। हे पैसे नंतर चेतन चौधरीकडे वळवण्यात आले। तपासात असेही समोर आले आहे की हे पैसे केवळ लग्नासाठी वापरले गेले नाहीत, तर चेतनचा व्यवसाय उभा करण्यासाठी आणि काही वैयक्तिक गोष्टींसाठी देखील खर्च करण्यात आले। एका अहवालानुसार याच पैशांपैकी सुमारे 2 लाख रुपये वापरून चेतन चौधरी याने दुसऱ्या महिलेसाठी महागडी अंगठी देखील खरेदी केली। यामुळे हा गुन्हा केवळ संबंधाचा किंवा रागाचा नसून त्यात आर्थिक फसवणूक, फायद्याचा हेतू आणि भविष्याची आखणी यांचा घट्ट संबंध असल्याचा संशय पोलिसांना आहे। केतन अगरवाल यांचे वडील यांच्या म्हणण्यानुसार सिया गोयलचे वर्तन तिच्या कुटुंबाला ऑलरेडी माहिती होते, पण त्यांनी ही गोष्ट लपवली। लग्नानंतर ती सुधारेल या आशेवर त्यांनी लग्नाला होकार दिला असेही त्यांचे म्हणणे आहे। विशाल अगरवाल यांच्या दाव्यानुसार सियाचे फक्त चेतन सोबतच नव्हे, तर इतर काही मुलांसोबतही संबंध होते। त्यांनी हेही सांगितले, जर खरी माहिती वेळेत समोर आली असती तर आज कदाचित केतन आमच्यासोबत असला असता। हे विधान या प्रकरणात आणखीन एक मानवी आणि भावनिक पैलू समोर आणते। इथे फक्त एक गुन्हा नाही, तर एका कुटुंबाचा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला विश्वासही दिसतोय। पोलीस तपासात डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत। मोबाईलमधून डिलीट केलेले चॅट्स, कॉल रेकॉर्ड, सर्च हिस्ट्री, लोकेशन डेटा आणि सोशल मीडिया पुरावे फॉरेन्सिक टीमने रिकव्हर केले आहे। काही संदेशांमध्ये कोड वर्ड्स वापरल्याचाही संशय
आहे। याशिवाय सीसीटीव्ही फुटेज आणि गेट एनालिसिसच्या मदतीने संशयिताची चाल, हालचाल, घटनास्थळावरील उपस्थिती याची तुलना करण्यात आली आहे। पोलिसांनी एक तिसऱ्या तरुणाची देखील चौकशी केली आहे, ज्याला या कथित कटाची माहिती असल्याचा संशय आहे। कोर्टाने पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीला परवानगी नाकारली असली तरी तपास आता डिजिटल फॉरेन्सिक आणि साक्षीदारांच्या जबाबावर आधारित पुढे जात आहे। या प्रकरणातील दोन्ही प्रमुख आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। पोलिसांनी त्यांची कोठडीची मुदत वाढवण्याची मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली। त्यानंतर पुढील तपासणीसाठी पोलीस आता इतर पुराव्यांच्या आधारे केस मजबूत करत आहेत। तपासात आणखीन एक मुद्दा समोर आला आहे, तो म्हणजे आरोपींनी लोहगडवर जाण्यापूर्वी पूर्वतयारी केली होती का? त्यांनी आधीच घटनास्थळी रेकी केली होती का? आणि 14 जून रोजी हल्ल्याचा पहिला प्रयत्न झाला होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली गेली आहेत। सध्या पोलिसांचा फोकस हा आहे की अपघातासारख्या भासवलेला मृत्यू खरंच एक सुनियोजित खून होता हे न्यायालयात भक्कम पुराव्यांसह सिद्ध करणे। जर हा संपूर्ण प्रकार एका ओळीत सांगायचा असेल तर तो असा की एक प्रेम संबंध, एक फसवणूक, एक आर्थिक व्यवहार आणि एक असा कट ज्यात एका तरुण व्यावसायिकाला कड्यावरून ढकलून अपघाताचा बनाव रचल्याचा प्रयत्न करण्यात आला। केतन अग्रवाल हत्याकांड हे केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण नाही, तर विश्वासघात, नियोजनबद्ध गुन्हा आणि आधुनिक तपास पद्धती यांचा एक मोठा गुंता आहे। पोलीस तपास अजून सुरू आहे आणि पुढील काही दिवसात आणखीन मोठे खुलासे समोर येण्याची देखील शक्यता आहे। सध्या राज्याचं आणि देशाचं लक्ष या केसकडे लागलं आहे, कारण हा अपघात नव्हता तर काळजीपूर्वक रचलेला कट होता। तरी या अपडेट्ससाठी न्यूज नेटवर्क 360 चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या सोबत जोडले रहा।